जिथे 50% अधिक आरक्षण मर्यादा ओलांडली जात नाही अशा 288 पैकी 233 नगरपालिका नगरपंचायती निवडणुका 2 डिसेंबरला घेऊ द्याव्यात। राज्य निवडणूक आयोग कोर्टामध्ये बाजू मांडण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या जवळपास 100 पेक्षा अधिक कॉलेजच्या 7500 हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद। पालिका निवडणुकीमध्ये भाजप 40% तरुणांना तिकीट देणार। युथ कनेक्ट कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तरुणांना राजकारणामध्ये येण्याचंही फडणवीसांकडून आवाहन। सोलापुरातील अनगर नगर पंचायत निवडणुकीमध्ये अर्ज बाद झाल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार उज्ज्वला थिटेंची न्यायालयात धाव। अपिलावर सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये उद्या सुनावणी। सातारा नगरपालिकेमध्ये शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसलेंची डोकेदुखी वाढली। नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत दोन्ही राजेंच्याच उमेदवारांच्या विरोधात छड्डू ठोकले। सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांनी प्रचारामध्ये वापरले उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे फोटो। यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत वाढ। अपक्ष उमेदवारांची आयोगाकडे तक्रार, अशी शिवेंद्रराजेंची माहिती। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या उघड नाराजीनंतर शिवसेनेचे सचिव विनायक राऊत मैदानात। उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः विनायक राऊत चिपळूणमध्ये दाखल। भास्कर जाधवांची मात्र पाठ। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचा राजीनामा पक्षाकडून नामंजूर। शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी चर्चेनंतर सलील देशमुख यांचा राजीनामा नामंजूर केल्याची माहिती। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांकडून ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांना 51 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस। माफीनामा प्रसिद्ध न केल्यास फौजदारी आणि दिवाणी कारवाईचा इशारा। कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा, तुमची सगळी कामं होतील। डोंबिवलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका स्वबळावर लढवण्याचे भाजपचे संकेत। सोशल मीडिया वापरावरून टीका करणाऱ्या मंत्री जयकुमार गोरेंना आमदार रोहित पवारांचं उत्तर। गोरे कदाचित मोदी आणि भाजप नेत्यांबद्दल बोलले असतील, रोहित पवारांचं प्रत्युत्तर। जामखेडमध्ये काँग्रेसनं वेगळी भूमिका घेतल्यामुळे आमदार रोहित पवारांची नाराजी। जामखेडमधील काँग्रेसची भाजपची बी टीम असल्याचा आरोप। राम शिंदे आणि भाजपला मदत होण्यासाठी काँग्रेसनं उमेदवार दिल्याचा दावा। बीड नगरपालिकेमध्ये पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष। कार्यकर्त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून पळपुटेपणा केला। विजयसिंह पंडित यांची योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका। मुनगंटीवारांनी जनतेला धमकावलं, यातच आमचा विजय। चंद्रपूर नगर परिषदेतील काँग्रेस उमेदवारांचं प्रत्युत्तर। काँग्रेस नगरसेवक निवडून येईल त्या वॉर्डातील नागरिकांनी काँग्रेसकडून विकास मागावा असं केलं होतं मुनगंटीवारांनी वक्तव्य। अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं आपल्या पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिला। त्यांना मतदान जाणं म्हणजे काँग्रेसला मतदान जाणं। अचलपूरमधील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान नवनीत राणांचं वक्तव्य। येवल्यामध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी विकास कामांच्या बळावर राजेंद्र लोणारी निवडून येतील असा समीर भुजबळ यांच्याकडून विश्वास व्यक्त। धाराशिवमधील कळंब शहरामध्ये पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। भाजप उमेदवाराला पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा काँग्रेस कार्यकर्त्याचा आरोप। कागलमध्ये एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले। मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित सिंग घाटगे एकत्र आल्यामुळे शिंदेंनी घातलं लक्ष। 28 किंवा 29 तारखेला प्रचारासाठी कागलमध्ये येण्याची शक्यता। बीड नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षपदाचे 3 उमेदवार कोट्यधीश। शपथपत्रातून मालमत्तेची माहिती समोर। भाजपच्या डॉक्टर ज्योती घुमरे सर्वात श्रीमंत उमेदवार। संपत्ती सुमारे 7 कोटी 15 लाख रुपयांची। आम्हाला अंधारात ठेवायचं आणि युती तोडायची हे भाजपचं प्लॅनिंग होतं। धाराशिवचे शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांचा आरोप। तर भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांना शिवसेना ताकद दाखवणार, सुधीर पाटलांचं थेट आव्हान। अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गद्दारी केली। भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा आरोप। गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, निलंगेकरांचा घणाघात। कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात। या ठिकाणी भाजपला शह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत उभे केले उमेदवार।
बुलढाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला। आपली लढाई ही भाजपातल्या उपऱ्या गटाशी असल्याचं गायकवाड म्हणाले, तर ओरिजिनल भाजप आपल्या सोबत असल्याचा दावाही गायकवाडांनी केला। लोणावळ्यामध्ये पवार काकापुतणे एकवटल्यानंतर आता काँग्रेसचाही राष्ट्रवादीच्या आघाडीचा साथ, भाजप विरोधामध्ये आघाडीचा नवा लोणावळा पॅटर्न। निवडणुका पुढे ढकलण्याबाबत कोर्टाच्या मनामध्ये काय ते मी कसं सांगू? अजितदादांना अधिक माहिती असेल, त्यामुळे ते बोलले असतील। मंत्री गिरीश महाजनांचा निवडणुका लांबणीवरच्या अजित पवारांच्या वक्तव्यावरून तोला। पुण्याच्या मनसर नगरपालिका निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटलांनी प्रलोभनं दिल्याची चर्चा। आम्हाला एका हाती सत्ता दिल्यास विकास निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही, वळसे पाटलांचं वक्तव्य। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतील भाजपचे उमेदवार आणि त्यांच्या नातलगांवर गुन्हा दाखल। लोंढे टोळीतील फरार भूषण लोंढेनं कब्जा केलेल्या जमिनीच्या खंडणी प्रकरणामध्ये गुन्ह्यांची नोंद। भंडाऱ्यामध्ये कडाक्याच्या थंडीतही काँग्रेस उमेदवाराचा भल्या पहाटे प्रचार। चहाची टपरी, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक तसंच योग साधना करणाऱ्यांना गाठत नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री बोरकर यांच्याकडून प्रचार। नाना पटोलेंनी भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य आणि मुस्लिम समाजाचे नेते आबिद सिद्दीकी यांची भेट घेतली। ऐन निवडणुकीच्या तोंडावर पटोलेंनी भाजप नेत्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। एकनाथ खडसेंच्या बंगल्यामध्ये चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला उल्हासनगरमधून अटक। मोहम्मद बिलाल अब्दुल रज्जाक चौधरी असं आरोपीचं नाव। चोरीच्या दुसऱ्या एका प्रकरणामध्ये अटक केल्यावर आरोपी खडसेंच्या घरातल्या चोरीमध्येही सहभागी होता हे समोर आलं। डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर पाथर्डी तालुक्यातल्या मोहोज देवळे गावामध्ये अंत्यसंस्कार। अनंत गरजेच्या अटकेची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं तणावपूर्ण वातावरणामध्ये अंत्यसंस्कार पार पडले। श्रीमंताला मुलगी देऊ नका, गौरी पालवेच्या वडिलांचं आवाहन। तुमच्या मुली गरिबांना द्या, मुलींना न्याय द्या असंही आवाहन। पालघरच्या बोईसरजवळ असलेल्या परनाळीमध्ये 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी। साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीवेळी वाद। पोलिसांसमोरच 2 गट भिडले, 3 ते 4 जण गंभीर जखमी। वाहतुकीचं नियमन करत असलेल्या वाहतूक पोलिसांमध्ये रिक्षा चालकानं 20 फुटांपर्यंत त्याला फरफडत नेलं। छत्रपती संभाजीनगर शहरातील महावीर चौकातली घटना। रिक्षा चालकानं पळून जाण्याच्या नादामध्ये एका दुचाकी स्वारकाला सुद्धा धडक दिली। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। वर्ध्याच्या तळेगाव आष्टी रोडवर ट्रॅक्टरला लागून असलेल्या टँकरला एका 4 चाकी वाहनानं धडक दिली। यामध्ये 2घांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। पुण्यातल्या नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच। पुण्याहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या 4 चाकी कारनं डिवायडरला धडक दिली। चालकानं मद्यप्राशन केलं होतं अशी माहिती। गेल्या काही दिवसातला हा 3रा अपघात। किरकोळ वादातून रिक्षा चालकाची मनसे नेते अविनाश जाधवांविरोधात अयोग्य आणि आक्षेपार्ह भाषा। चालकाचा व्हिडिओ व्हायरल, मनसेच्या भूमिकेकडे लक्ष। कोल्हापुरातील तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन। विमानतळाशेजारील रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन। विमानतळ विस्तारीकरणामध्ये रस्ता बंद झाल्यामुळे वाहतुकीसाठी अडचण येत असल्यामुळे आंदोलन। विमानतळाशेजारील रस्ता खुला करा या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये आंदोलक आक्रमक। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। नागरिकांचे बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचे प्रयत्न। नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरामध्ये मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग। आगीमध्ये डेकोरेशनचं सगळं साहित्य जळून खाक। परिसरामध्ये आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। डेकोरेशन मंडप, गोदाम आणि नागरी वस्तीतून हटवण्याची मागणी। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये 2 जिवलग मित्रांची आत्महत्या। एका मित्रानं आत्महत्या केल्यानंतर दुःख सहन न झाल्यामुळे दुसऱ्या मित्रानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती। अधिकचा तपास सुरू। पुण्यातल्या गुंडांना देशी बनावटीच्या पिस्तुलं बनवणाऱ्या मध्य प्रदेशातल्या कारखान्यांवर पोलिसांचा छापा। तब्बल 50 भट्ट्या उद्ध्वस्त। अटकेतील 7 जणांकडून 8 पिस्तुलं, काडतुसं आणि पिस्तुलं तयार करण्यासाठी लागणारा साठा जप्त। पालघरच्या जंगलामध्ये फुटबॉलपटूंचा मृतदेह आढळला। अंडर-16 फुटबॉल संघामध्ये खेळणाऱ्या सागर सारोटीचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला। तरुण खेळाडूच्या अकाली निधनामुळे हळहळ। नागपूरमध्ये आज महापालिकेची आपली बस सेवा बंद। प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संलग्नित कामगार संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा। संपामुळे प्रवाशांचा मनस्ताप।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.